बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं पुंडलीक वरदा हरि ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय संत ब्रह्म श्री महाराज सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय छत्रपति शिवाजी की जय अनुभव राणी बिन कायसे श्रवण गर्भो आंधनी रत्न किरण गेले मेले काय सांगाल गोष्टी स्वय आत्मज्ञानी घाला परमात्मे मिठी जीवा जीवनांत आहे सर्व बाह्य प्रवृत्ती अंतरी निवृत्ती उभयता गती एक आहे प्रसूती काळी व्याली वांझ अपत्य जवळी वांझ क्रीडा विनोदी रळी खेळत असे अनुभव राहणी विण झाला भगवान मरू जैसा अनुभव राहणी विण शून्य धिक गेले सगुण निर्गुण पाही या दोही माझी होऊन राही तरी निवसी ठाईच्या ठाई अरे जना सगुण निर्गुण पाही जयापासून ती राही अनुभवणी गिरवावगे चिरया बा परकुमा देऊरू विठ्ठली सीतांतू द्वैता द्वैताची मातू उरेची ना गेले मेले काय सांगाल गोष्टी स्वय आत्मज्ञानी घाला परमात्मी मिठी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा हा सत्संग माऊली ज्ञानोबांच्या गाथ्यावरती चिंतन चालू आहे त्यातील 8वं जे प्रकरण आहे उपदेश प्रकरण आणि त्यामध्ये मुमुक्षूंना उपदेश या प्रकरणातला हा अभंग आहे परमार्थ करत असताना प्रपंचही करत असताना अनुभवाला महत्व आहे अनुभव जर असेल तर कोणत्याही गोष्टीचा अनुभव जर असेल तर त्या ठिकाणी पुन्हा ती काही आपल्याकडून चूक होणार असेल मिस्टेक घडणार असेल तर ती चूक घडणार नाही असं आणि मग या दृष्टिकोनातून अनुभवाला अतिशय प्राधान्य आहे अनुभव प्राप्त झाल्यानंतर काय होतं अनुभव कशा करतात परमात्मा स्वरूपातील अनुभव कशा करतात तर अनुभव प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला बुद्धीचा निश्चय करायला सोपं जातं तुम्ही पाहिलेली एखादी गोष्ट जर असेल अनुभवलेली गोष्ट जर असेल तर ती काय आहे तिच्याबद्दलचा निश्चय करायला सोपं जातं अनुभव जर नसेल तर काय हे समोर आलेले काय आहे आणि त्याचं मग ज्ञान होत नाही आणि मग त्याच्याबद्दल काय विचार करायचा हा प्रश्न तयार होतो समोर आलेली वस्तू जर पाहिलेली असेल पाहण्यातली असेल तर पटकन निर्णय होतो काय आहे ही वस्तू रस्सी जर असेल तर रस्सी आणि जर ती त्या ठिकाणी साप जर असेल तर साप पण ही पाहण्यातला असायला पाहिजे म्हणजे जर त्या ठिकाणी पाहण्यातला असेल तर अगोदरच तो सावध होईल पाहण्यातलं नसेल तर तो त्या ठिकाणी काय करेल सापच एखाद्याला माहिती सापच माहिती आणि तो समोरून साप आलेला आहे तर अजून त्या संकटात पडू शकतो ना त्याला जर त्या ठिकाणी अनुभव नसला साप ही काय वस्तू आहे साप दंश केल्यानंतर मरायची बी शक्यता आहे अशी गोष्ट असल्यानंतर समोरून तो येतो तर हा त्या ठिकाणी त्याच्यापासून आपलं संरक्षण करेल कोणतीही वस्तू असो साप हे उदाहरण देतो म्हणजे अनुभव जर असेल तर तुम्ही त्याच्यापासून समोरची वस्तू तुमच्या जीवाला घातक असेल तर त्याच्यापासून आपलं संरक्षण करू शकाल त्याच्यापासून बाजूला जाल किंवा काय कराल त्या ठिकाणी त्याच्याशी लढाईची तयारी ठेवा त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न जो असेल तो करणार हे उदाहरण फक्त सापाचं झालं एखादा पदार्थ सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला प्रकृतीला बरोबर नाही
मग सर्व पदार्थांची माहिती जर असेल, आपल्याला अनुभव असेल त्याचे चवीचा, त्याचे दुष्परिणाम, कोणत्या पदार्थावर कोणता पदार्थ बरोबर खाऊ नये, ते सगळं जर माहीत असेल तर आजार जडणार नाही. अशा प्रत्येक गोष्टीचे त्या ठिकाणी जो अनुभव आहे, ती अनुभव प्रधानता प्रपंचामध्ये सुद्धा महत्वाची आहे. आणि परमार्थ तर अनुभवाशिवाय परमार्थच नाही. परमात्म स्वरूपाचा अनुभवच पाहिजे, तरच तो दुसऱ्याला तो अनुभव त्या ठिकाणी सांगावा, नाही ते सांगू नये. नुसता सांगायचा विषय नाही तर त्याला दुसऱ्याला त्या ठिकाणी देता कसा येईल. परमात्म स्वरूप परमात्मा एखाद्याला त्या ठिकाणी समजून सांगायचं जर असेल तर नुसतं थिअरी म्हणून जर त्या ठिकाणी पटपाठांतर करून त्या ठिकाणी सांगायला जर लागला तर जमणार नाही. उदाहरणार्थ मुंबईचा गाईड आहे. मुंबईचा गाईड हे पुस्तक आहे, सर्व भाषांमध्ये आहे. कारण देश विदेशातून लोक फिरायला येतात मुंबईला, आणि ते फिरत असताना त्यांना त्यातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती असावी. तिथे जाणाऱ्या बस कोणत्या आहेत, तिथे जाणाऱ्या रेल्वे कोणती आहे, रेल्वेने कुठे उतरावं लागेल, पुढे कोणती बस किंवा अजून टॅक्सी आहे का तिथे जायला, रिक्षा आहे का, किती अंतरावर आहे ते ठिकाण, याची माहिती त्याच्यामध्ये सचित्र आहे. परंतु त्या ठिकाणी ते पुस्तक हातामध्ये घेऊन तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला बरंचसं सोपं जाईल. पण तरी ते काही परफेक्ट ज्ञान नाही झालं, परिपूर्ण ज्ञान नाही झालं. कारण त्याच्यामध्ये काय आहे पा, की त्या ठिकाणी हे लिहिलेलं नाही. आता एखादा असा उदाहरणार्थ पहा, तुम्ही आता चोर बाजार आहे मुंबई, तुम्हाला माहिती आहे, आणि ते काय मुंबईच्या वाटाड्यामध्ये लिहिलेलं नसतं. आणि त्या परिसरात जर तुम्ही जर सापडले तर तुम्हाला लुटले जाण्याची शक्यता आहे, ना. मग जो माणूस असतो त्या ठिकाणी वाटाड्या, म्हणजे जो प्रत्यक्ष मार्गदर्शन करणारा, आपल्याला बरोबर घेऊन जाणारा, किंवा अजून ट्रॅफिकचा एरिया कोणता आहे जिथे ट्रॅफिक नियम होते, कोणत्या वेळेला त्या ठिकाणापर्यंत नेण्याचं काम कोण करेल, वाटाड्या करेल. पुस्तकामध्ये नाही लिहिले, पुस्तकाला काय माहिती, पुस्तकात समजा जरी लिहिलेलं असलं, उदाहरणार्थ पुस्तकामध्ये लिहिले ह्या एरियामध्ये ह्या वेळेला कधीच आहे, किंवा जे जायचं मार्गदर्शन केलेले आहे त्याच्या अगोदरच आहे ते पुस्तक कधी लिहिलेले आहे, त्याच्यात नंतर त्यात जर बदल झालेला असला, जिथे ट्रॅफिक तुमचं एक 10 मिनिटाच्या अंतरावर असणारे ठिकाण, पण तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून जर गेलं तर फिरून त्या ठिकाणी 1 तास लागणार तुम्हाला जायला. पण हा ब्रिज अलीकडे झालेला आहे, तो पुस्तकात लिहिलेला नाही. आणि जो प्रत्यक्ष वाटाडा आहे त्याला रोजची दैनंदिन माहिती असते, रोजचे झालेले बदल त्याला माहिती असतात, रोज त्याचं तर कामच आहे, तो तिथे रोज येणाऱ्या माणसांना त्या ठिकाणी त्यांच्या त्या जशी भाषा असेल त्यांना तेवढा 5-6 भाषा येत असतात, परदेशी भाषा बी येत असतात. त्या मार्गदर्शन त्या ठिकाणी त्या भाषेमधून त्यांना, मग तो निश्चिंत होतो, निवांत होतो. काय 2 रुपये त्याचे जे काही असतील तो त्या ठिकाणी देतो. आपण तीर्थयात्रेला भारतभर फिरतो, त्यावेळेलाही त्या ठिकाणी आपण जर गेलो तर वृंदावनला गेल्यावर आपल्याला काहीच माहित नाही. मग जर आपल्याला माहित नाही तर मग आपण जर आपल्या पद्धतीनं नुसतं त्या ठिकाणी पुस्तकी माहिती आहे, आपल्याला पुस्तकी ज्ञान, तिथे कोणती तीर्थक्षेत्र आहे, मग त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी फिरायला लागलो पुस्तकात पाहून, तर जवळचीच असणारे, शेजारीच असणारे एखाद्या मंदिर तीर्थ ते त्या ठिकाणी आपल्या नजरेतून निसटू शकतं. नंतर मग ही झाली आपण पाहिली, पण हे ठिकाण नाही पाहिलं की नंतर आपल्या लक्षात येईल जो वाटाडे आहे त्याला प्रत्यक्ष बरोबर माहिती असतं, कुठून कोणत्या गतीतून कुठं न्यायचं, कोणती क्षेत्र ती काय, ती सगळी कशा पद्धतीने दाखवायची, त्याला त्या ठिकाणी परिपूर्ण माहिती असते. हे जसं त्याचं ते वाटाड्याचं अनुभवाचं ज्ञान आहे, पण पुस्तकी ज्ञान आणि अनुभवाच्या ज्ञानामध्ये कितीतरी फरक आहे, जमीन आसमानाचा. तसं त्या ठिकाणी परमात्म स्वरूपाचं साधू संतांनी सांगितलेलं ज्ञान तसं काही पुस्तकी नाही, परंतु ते आपल्या दृष्टीने पुस्तकीच आहे, आपल्या दृष्टीने ते परोक्ष आहे. साधू संतांनी सांगितलेले ते अपरोक्ष आहे, अनुभवाच आहे, त्यांच्या अनुभवाचे, आपल्या अनुभवाचे आहे का, आपण गेलो का त्या ठिकाणी. म्हणून तर बाबाजी म्हणायचे नामामध्ये तुका म्हणे पण नद्या तू काय म्हणे,
तुम्ही ते साध्य केले का? तशी साधना करून तुम्हाला तो अनुभव आला का? तुम्ही देव धरला का? जनाबाई म्हणते म्हणून तुम्ही म्हणता का धरीला पंढरीचा चोर? तुम्ही धरला का? हे काही जे काही अभंगवाणी असेल साधू संतांची, ती त्यांच्या दृष्टिकोनातून ती त्यांनी सांगितलेली ती अपरोक्ष ज्ञानातून आहे, परंतु आपल्या दृष्टिकोनातून अपरोक्ष झाली नाही. आपण जेव्हा त्या वाटचालीनं चालू साधना करू आणि त्याचा अनुभव घेऊ त्या तत्वाचा सांगितलेला अभंगवाणीतून, त्यावेळेला तुमचंही अपरोक्ष ज्ञान झालं त्या तत्वाबद्दलचं. अन्यथा नुसतं वाचून सांगत असेल, लोकांना मार्गदर्शन करत असेल, उपदेश करत असेल, तर ते त्याचं ज्ञान कसं झालं? आणि म्हणून या ठिकाणी अनुभव राहणीविन काय से श्रवण, गर्भांधुनी रत्न किरण, गेले मेले काय सांगाल गोष्टी, स्वयं आत्मज्ञानी घाला परमात्मी मिठी. अनुभव राहणीशिवाय त्या ठिकाणी कोणतंही नुसतं ऐकून जर सांगितलं तर त्याचा उपयोग नाही. कारण जो गर्भातच आंधळ आहे तो रत्नाची परीक्षा काय करणार? गर्भातच आंधळ असेल. बरं, जे परीक्षा करणारे त्यांच्याबद्दल जर विचार जर केला तर समाजाची स्थिती काय आहे? त्या परीक्षकाला त्या ठिकाणी पुढे येऊन देतात का? अनुभवाचं ज्ञान ज्याला आहे त्याला पुढे येऊन देतात का? ही अननुभवी जी माणसं आहे ते त्याला प्रतिबंध करतात. त्याच्यावर बाबा एक दृष्टांत सांगायचे. एका जोडप्याला 2 मुलं होती. ती दोन्ही मुलं आंधळी होती, जन्मांध होती. पण नंतरचं जे पोरग झालं ते मात्र त्याला नजर होती, दृष्टी होती, पाहू शकत. आणि हे दोघे आंधळेच बघ. ग्रस्त ती दोन्ही होती, नवरा बायको, तीही आंधळे. त्यांना जी 2 मुलं झालं तीही गर्भांधळीच, गर्भातून येतानाच आंधळी झाली. पण तिसरं जे मुलगा झालं हे मात्र डोळस होतं, त्याला नजर होती, त्याला दिसत होतं. ज्या वेळेला ती समजा 2 वर्षाचं झाल्यानंतर ती बोलायला लागली, आई सूर्य उगवला, आई हंबा आली, तर ती कन्फ्यूज झाली. दोन्ही बी आई वडील 2 पोरं आपल्याला झाली पण ती अशी कधी बोलली नाही, आणि हे काय असं बोलायला लागलं असं, हंबा आली दिवस उगवला. मग त्यांनी काय केलं, म्हणजे याला काहीतरी बाहेर झाला असं म्हणून एका भक्ताकडे गेले, मांत्रिका. म्हणजे 2 पोरं झाली आणि ती काही अशी बोलत नव्हती, पण ती पोरगं ना असं बोलतो, काहीतरी याला झाले बघा. त्याला काय, तो धंदेवाईक होता, मांत्रिक होता, पैसे फक्त उठायचे बस, तिकडे कोणाचं किती नुकसान हो काय त्याला देणं घेणं. त्यांनी सांगितलं मी याच्यावर उपाय करतो, आहे याला प्रॉब्लेम, तुम्हाला खर्च येईल 100 रुपये खर्च. म्हणजे लगेच देतो पण लवकर उपाय करा, गॅरंटीचा करा उपाय. म्हणजे हो. 100 रुपये त्यांनी घेतले, पण त्यातले फक्त 50 पैसेच खर्च केले. 2 शेतकऱ्याच्या दाखवल्या आणि त्या ठिकाणी काय केलं सांगायला नको. त्याची काय केलं, डोळ्यामध्ये बसल्या. त्याच्यामुळे ते पोरग काय झालं, आंधळ झालं. त्या दिवसापासून ते पोरग बोले ना, आई हंबा आली किंवा आई सूर्य उगाला बोला. काय केले त्याला. मग आज समाज जो आहे, जे काही अशा प्रकारची अनुभव सिद्ध भक्ती जी कुणी असते त्यांच्या बाबतीमध्ये अशीच गोष्ट करून राहील. समाजाची स्थिती बाबा हा दृष्टांत सांगायची, आंधळ्याशी जन अवघेची आंधळे, कारण आपण अशी दृष्टी नाही, तर त्याला दृष्टी नाही, ते सगळेच आंधळे असेल, अख्खं जग असंच आहे काय आपल्यासारखं, असं ते म्हणतो. त्याला अनुभव आहे का त्याचा जगताचा? आंधळ्याशी जन अवघेची आंधळे, कारण आपणाशी दृष्टी नाही. रोग्या विषयतुल्य लागे मिष्टान्न, रोगी माणसाला मिष्टान्न त्या ठिकाणी विषासारखं लागतं, कारण तोंडाशी चवी नाही, त्याच्या तोंडाला चव नाही. मग या ठिकाणी अशी जी स्थिती आहे की या ठिकाणी अनुभव अतिशय महत्वाचा आहे. अनुभवाच्या दृष्टिकोनातून झालेला जो परमार्थ आहे तोच बरोबर परमार्थ त्या ठिकाणी सांगावा. ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नाही ती त्या ठिकाणी दुसऱ्याला सांगू नये. नाथ महाराज त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ह्या अनुभवाच्या संबंधाने सांगतात की अनुभवा वाचून नव्हे ते करणे स्वहिताचे. आपल्याला त्या ठिकाणी परमात्म स्वरूपाचा अनुभव नाही आणि आपल्याला अनुभव आहे असं जर संपादन करीत असेल, सोंग दाखवित असेल, तर ते
नाही, आपल्या हिताचं नाही. तैसा नको बोलो बाहेरल्या रंगे, स्वहित तीची वेगे करून घे. त्या पद्धतीनं बाहेरच्या रंगाला तू बोलू नको आणि त्या ठिकाणी आपलं स्वहित करून घे. बाहेरच्या रंगामध्ये फसेल म्हणून. बाहेरच्या रंगात कसा फसतो? तुकोबा महाराजांचा सुंदर अभंग आहे. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय बोलला शी वरल्या रंगा. वरल्या रंगाला बोलू नको. हा काय वाकडा तुकडा पदार्थ आहे हा, खाण्याच्या योग्यतेचा नाही, वाकडा तुकडा ऊस. मग ज्या वेळेला खायला जाईल त्या वेळेला त्याला कळन तो गोडी मात्र त्याची गोडी वाकडी कुठली आहे. वाकड्या ऊसामधला रस आणि सरळ ऊसामधला रस जो आहे तो कसा आहे? गोडच आहे. वरल्या रंगाला बोलून चालणार नाही. वरला आतला जो रंग आहे त्या आतला रंग पाहिजे. म्हणजे परमार्थात बी सुद्धा अंतरंग पाहिजे, परमार्थी अंतरंगी पाहिजे, बाह्य रंगाचा नको. तुका म्हणे नको वरपंग देवा, आणि घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. तो वरपंगीपणा होईल. अंतकरणातून होईल का परमार्थ? तो अंतरंगाचा परमार्थ जो आहे आणि तो त्या ठिकाणी अनुभवाचा आहे. अंतरंगामध्ये बी त्या ठिकाणी दोन प्रकार पडतील. अंतरंगात बी पुन्हा अंतरंगात बाह्यरंग आहे, अंतकरणात बी अंतरंगण बहिरंग आहे. अंतकरणामध्ये हे मन फसव आहे, ते तुम्हाला ते आतले इंद्रिय का बाहेरचे अंतरंग? अंतरंगातले इंद्रिय आहे ते. पण ते अंतरंगातले इंद्रिय असून सुद्धा त्याच्या भरोशावर राहून तुम्ही जर काही परमार्थ काही गोष्टी केल्या तर ते फसवल्याशिवाय राहील का? आता हे बाह्य रंगातलं नाही, पण तरी अंतरंगातलं असूनही फसवू शकतो. बुद्धी त्या ठिकाणी जर बुद्धीचा तुमचा जर निश्चय झालेला असेल त्या गोष्टीबद्दलचा, मग मात्र त्या ठिकाणी असा निवाडा करण्याची जी काही ती बुद्धी आहे ती बुद्धी त्या ठिकाणी आणि तुम्हाला काय करेल? अंतरंगातलं त्या ठिकाणी सांगेल. बहिरंग जे आहे, बहिरंग हे फसव असू शकतो. तैसा नको बोलो बाहेरल्या रंगे, स्वहिततेची वेगे करून घे. बहुरूपी रूपे नटला नारायण, सोंक संपातन जैसा तैसा. भगवान परमात्मा सर्व बहुत अनेक रूपानं नटलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याला ओळखायला जी दृष्टी पाहिजे ती अनुभवाचीच दृष्टी पाहिजे. अनंत रूपे अनंत वेशी देखील म्या त्याशी. कशामुळं? बिगर अनुभवाने का? अनुभव जर नसता तर ओळखता आला असतं का? हे जगत आहे म्हणलं असते. माऊली ज्ञानोबा म्हणले हे जग आहे, जगत आहे. मग जगत आहे का परमात्मा हे सांगताना त्या ठिकाणी अनेक प्रमाण आपल्याला त्यांनी सांगितले. सुवर्णाचे मणी केले ते सोन्याच्या गुंतिले, तैसे जग हे धरले मी सभायाभ्यंतर, तैसे सभायाभ्यंतरी धरले जग. म्हणजे जगत आहे का? परमात्मा आहे. परमात्मा सर्व रूपाने नटलेला आहे आणि मग त्या नटलेला जो काही हा जो नारायण आहे, मग त्या ठिकाणी त्याने अशी ही रूप धरलेली आहेत वेगवेगळी. आणि ती जर तुम्हाला त्या ठिकाणी त्याची स्वरूप जर कळलं तर रूप ओळखायला सुद्धा काही अवघड जाणार नाही. मग स्वरूप ज्ञानाचा काय पाहिजे? तुम्हाला अनुभवच पाहिजे. कनक झाड मुन वंदिले माथा, परे तेही अर्था न मिळे माझी. कनक वृक्ष त्याला म्हणतात. मग ते कनक बीज, आता तो मला काही माहिती नाही कोणता आहे, पण त्याला कनक बीज असं वृक्ष म्हणतात. सुवर्णासारखा तो दिसतो, त्याचे ते बोंड वगैरे सगळी, पण ते जे कनक बी आहे ती मात्र विषारी असते. तर खाण्यात कधी आलं तर काय होतं? ते विषारी आहे. पाषाणाची नाव ठेविले देव, आणि का तारी भाव परी तो तैसा. कशाला देव हे नाव ठेवलं? दगडाला. आणि त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी वास्तविक पाहता जर त्याचा भाव तारतो त्याला का तो दगड तारतो? तो दगड देव आहे का? दगड देव आहे का? नाही. त्याला भाव त्याला तारत असतो. त्यांनी त्या दगडावर भाव ठेवला तरी तो त्या ठिकाणी तरतो. म्हणजे अनुभव कसा आहे पहा, त्याचा तो अनुभव आहे. तुका म्हणे ज्याचा भाव तारितल्या सण, अहंभावी नास तोची पावे. ज्याचा त्याचा भाव त्याला त्या ठिकाणी तारतो. पण अनुभव वाचून सोंग संपादने नवे हे करणे स्वहिताचे. त्या ठिकाणी त्याचा सुद्धा अनुभव जर असेल तरच, नाही तर त्या ठिकाणी ती सोंग केल्यासारखं होईल. त्यानंतर एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, अनुभवाचे रस देऊ अर्थभूता,
तो अनुभव जो आम्हाला आलेला आहे संतांच्या कृपेने परमात्मा तत्वाचा, तो अनुभव आम्ही कोणाला देऊ? अर्थभूतांना. अर्थता त्यांच्या ठिकाणी आहे, म्हणजेच मुमुक्षु. आता मुमुक्षूंना उपदेश चालला, कारण बाकीच्यांना त्याचा उपदेश घेऊन उपयोग नाही ना. बाबा एक दृष्टांत सांगायचे की पाऊस उघडलाय आणि त्यावेळेला अरे त्या झाडावर असणारी जी चिमणी आपल्या घरट्यातून बाहेर आली, तिने पाहिलं त्या झाडाच्या खोडाजवळ एक माकड असं कुडकुडत होतं थंडीमध्ये. त्या माकडाला उपदेश केला. काय केला उपदेश? की दो हात दो पाव आदमी सरकी काया, 8 महीना गवाया तुम्ही घर नाही बनाय. 2 हात 2 पाय माणसासारखा दिसतो, 8 महिने 12 महिन्यातले गमवले फुकट, तू घर नाही बनवलं राहण्याकरता. चांगला उपदेश होता का वाईट होता? पण त्याला राग आला, ते सरसर झाडावर चढलं आणि चिमणीचं ते घरटं खाली टाकलं. 2 पिलं होती, ती मेली आणि तिला बेघर करून टाकलं. त्या कबीर महाराजांनी पाहिलं होतं, म्हणे बोध करना तो सज्जन को करना, दुर्जन को कभी न करना, अगर करना तो आपली झोपडी तोडली ना. म्हणजे मुमुक्षुच खरा अधिकारी आहे उपदेशाचा. आणि या दृष्टिकोनातून इथे तुकाराम महाराज म्हणतात की त्या ठिकाणी अनुभवाचे रस, आमच्या अनुभवाला जो रस आलाय, ब्रह्मरस भक्तिरस, परमात्मा स्वरूपाचा ब्रह्मरस भक्तिरस, त्या तो रस कोणाला देऊ? देव अर्थभूता, जे त्या ठिकाणी तहानलेले प्यासे त्याच्याकरता, ज्यांना त्याची गरज वाटते. तहानलेल्या पाण्याची किंमत कळते, भुकेलेल्या अन्नाची किंमत कळते. आणि म्हणून त्या ठिकाणी तो रस जो आम्ही अनुभवलेला आहे ना, तो रस कोणाला देऊ? देव अर्थभूता, जे अर्थ आहेत ना, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी, हे जे काही 4 प्रकार भक्ताची मांडले ना ज्ञानेश्वरी, तो अर्थ जो आहे ना, तो याच्यामध्ये या अर्थाने मांडलेला आहे. तसं तर 4ही जे भक्त आहेत ना, याच्यातलं एकही व्यावहारिक नाही. आपण अर्थ चुकीचं सांगणार. अर्थ जो आहे तोही असो, अर्थार्थी असो. अर्थार्थी या अर्थाने नाही म्हणलेला, तुमच्या पैशाच्या अर्थाने नाही म्हणलेला अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे ह्या संत वाङ्मयाचा अर्थ करणारे जे असतील ते. अर्थ म्हणजे देवाच्या भेटी करता ते ज्याच्या ठिकाणी अर्थता आहे तो. जिज्ञासू, तो जिज्ञासू बी ही सर्व जाणण्याकरता हे कसं, हे कसं, असा जो प्रयत्न करतो जाणण्याची, म्हणजे परमतत्व जाणण्याची प्रार्थना करणारा. आणि ज्ञानी म्हणजे ज्याचा त्याला अनुभव आलेला आहे आणि ज्याचा परिपूर्ण निश्चय झाला तो. असे 4ही बी सांगितले, अर्थ, अर्थाची, जिज्ञासू, ज्ञानी. हे 4ही बी. फक्त त्यांचा काय फरक आहे? फक्त अर्थ जो आहे त्याला अजून त्या तत्वाचा अनुभव नाही. पण त्यात पुन्हा काही अर्थ मग असे सांगितले की जे व्यावहारिक अर्थता, म्हणजे त्यांना काहीतरी मागायचंय आणि त्याच्याकरता त्यांच्या ठिकाणी ती अर्थता देवाला भाजायची. त्या अर्थाने मग काही अर्थ तुम्हाला अर्थ निवडता येते. पण 4हींचा परमार्थिक दृष्टीने विचार जर केला तर मग अर्थ तुम्हाला कशामध्ये धरावा लागेल? मुमुक्षुमध्ये. अर्थार्थी सुद्धा त्याच दृष्टिकोनातून फक्त वाङ्मयाचा अर्थ करते. अर्थरूप होणारे नाही, अर्थरूप होण्याची एक वेगळी गोष्ट आहे. आणि अर्थ करणार, नुसतं अर्थ सांगणारे, अर्थ करणारे फक्त त्यांना त्याचा अनुभव नाही. जिज्ञासू तो जाणावया लागी पाहिजे, अर्थ तो अर्थाची निघायची, आणि जिज्ञासू तो जाणावया लागी पाहिजे. इथे अर्थ वेगळ्या पद्धतीने सांगितला. फक्त मागणी करणारा, नुसतं त्याच्याकरता भक्ती करणारा, या अर्थाने अर्थ सांगितला. आणि जिज्ञासू तो जाणण्याकरता, जिज्ञासा ज्याच्यात आहे तो जिज्ञासू, ज्ञानी परिपूर्ण असा. तर इथे अर्थ माझी कोटी, इथे अर्थ कोणत्या प्रकारातला आला? तो का हा व्यावहारिक अर्थच आहे का? त्याच्या ठिकाणी काय मागण्याच्या दृष्टिकोनातून नाही. अर्थ माझी कोटी, दिवस लेखी बोटी, प्राण धरुणी कंठी, वाट पाही, भेटसी केलवा माझी या जीव लगा, येगा पांडुरंगा माय बाबा. तिथे अर्थ शब्दाचा अर्थ बसेल का? तिथे जो माऊलींनी सांगितलेले तो नाही बसणार. माऊलींना तिथे जे काही भक्त मांडायचे ते त्या व्यावहारिक दृष्टिकोनातून भक्त मांडायचे तिथे सांगतात. आणि इथे मी परमार्थिक दृष्टिकोनातून 4ही शब्दांचा अर्थ घेतो. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू या दृष्टीनं. कारण संत वाङ्मयात अर्थ या शब्दाचा अर्थ वेगळा घेतलेला आहे. जसा तिथे माऊलींना सांगायचा आहे तिथे तसा नाही घेतलेला संतांनी. त्यांनी अर्थ तीव्रतेने भाजणारा असा अर्थ शब्दाचा अर्थ घेतलाय. तीव्रतेने भाजणारा म्हणजेच कोण? मुमुक्षु.
अर्थ माझे पोटी दिवसले की पोटी आम्ही तो दिवस मोजतोय. आता कधी किती दिवस राहिले वारीला, कधी भेटेल माझा परमात्मा. तर हा जो अर्थ आहे, हा अर्थ त्या अर्थापेक्षा वेगळा आहे. जो अर्थ तो आरतीची पद्धत करता बसतो त्यापेक्षा वेगळा आहे. ही अशी अर्थ मुमुक्षुता ही अर्थता पहा. त्याच्या अगोदरचे दोन अभंगात आलेले. पंढरीशी जावे ऐसी माझी म्हणी, विठाई जननी भेटे केव्हा, न लगे त्याविन सुखाचा सोहळा, लागे मज ज्वाळा अग्नीची या, तुका म्हणे त्याची पाहिल्या पायी, मग दुःख जाय सर्व माझी. ही अर्थता आहे. ही अर्थता सामान्याची आहे ही मुमुक्षुची अर्थता आहे. सामान्याची अर्थता ही लोभी येतो, देवाकडे काहीतरी मागायची या अर्थीने तो त्यांना बसतोय. पण हा जो अर्थ आहे हा परमार्थी मुमुक्षु आहे, तळमळ आहे त्याची. संपदा सोहळा नावडे मनाला, त्याला संपत्ती आवडत नाही, कोणती सोहळे आवडत नाही. भगवंताच्या भेटी करता सुचलेला जो येतो. लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवड मनाशी, कधी एकादशी आषाढी, तुका म्हणी ऐसी अर्थ ज्याची म्हणी. आला पा अर्थ शब्द पुन्हा. हा जे हा तिथे पुन्हा अर्थ शब्द आला. तुका म्हणे ऐसी अर्थ ज्याचे म्हणी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. कोणाची वाट पाहतो? जातात किती जण, हौसे गौसे नवसे. हौसे जातात हौस म्हणून फिरायला, कशी काय वारीला कशी काय मजा आहे, मजा करायला जातात आपले पैसे खिशात टाकून. हौशी. गौसे, गौशी कसे म्हणजे पाकिटमारी करायला जाणार, चोऱ्या माऱ्या करायला जाणारे गौशी, काही सापडलं. आणि नवशी कशाला जातात? नवस केला आणि तो फेडायला जातात किंवा नवस करायला देवाला, पावला तर पावलं. आता हे काय भक्तीमध्ये बसतील का हे हौशी गौशी नवशी? 15 लाख. मग त्याच्यातली ज्याला अर्थता लागलेली, तुका म्हणजे ऐशी संपत्ती सोहळा काही त्याला आवडत नाही, त्याचीच परमात्मा फक्त वाट पाहतो. म्हणून असे जे कोणी अर्थभूत असतील परमात्मा करता अर्थ, ते ज्यांच्या तीव्र चिंतामध्ये निर्माण झालेली आहे, त्यांना आम्ही उपदेश करतो. काय म्हणतात तुकाराम महाराज की त्या ठिकाणी त्यांना आम्ही हा अनुभवाचा रस देऊ, कारण त्यांनाच उपयोग होणार आहे. त्याचा बाकीची हेळसांड करणार सगळे. तशी अर्थता नाही, त्याला गरज नाही, ती त्याची हेळसांड करणार, टाइमपास करता म्हणून त्याचा उपयोग करणार. म्हणून अनुभवाचे रस देऊ अर्थभूता, आणि सोडू चोजविता पुढे पोती. त्याने जर चोजवलं म्हणजे त्याने जर कौतुक केलं, त्याचं दिसणार आहे तो कौतुकाने घेतोय का नाही, काय हेळसांड करतोय. जर त्याने त्याचं कौतुक जर केलं तर त्या ठिकाणी अजून पोती सोडू. आमच्याकडे जे काही ज्ञान आहे अनुभवाचं, त्याची पोती पाहिजे तेवढी सोडू, कारण ती पोती पाणी भरलेली आहे, ती कधी रीतीच नाहीत आमची. तुका म्हणे पोते देवे भरिले नो हे रीती. कोणी भरलेले पोत? ते देवानी भरले, देवाच्या ज्ञानाने भरलेले. ज्ञान भंडाराचे पोते आणि रीते नो हे कल्पांती. अनंत युगाचा देवारा त्याच्यामध्ये सांगितले ना, ज्ञान भंडाराचे पोते आणि रीते नव्हे न सरे लुटिता. कितीही लुटा हे ज्ञान. कसं आहे, न सरे लुटिता मागे बहुते. किती जणांनी माग लुटलं तरी तेवढंच तेवढं तसंच आहे, पुन्हा का कमी झाले. न सरे लुटिता मागे बहुता, जनी जुनाट हे खाणी उघडली, सिद्ध महामुनी साधक संपन्न, जीही हे जतन केले होते. पायाळाच्या गुणी पडले ठाऊका, जगा पुंडलिके दाखविले. तुका म्हणे तिथे होतो मी दुबळा, आणि लादले कपाळा थोडे हो. जर कोणी त्या ठिकाणी त्या अर्थ यांनी आम्ही अर्थ व्यक्तींना त्या ठिकाणी ते देऊ,
ज्यांना त्याची अर्थता आहे त्यांनी, आणि त्यांनी जर त्याचं जर कौतुक केलं तर त्या ठिकाणी काय करू आम्ही, आणि त्याची पोतीच्या पोती सोडू. सोडू चोजविता पुढे पोती, देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी शोभतील गुणी आपुली. देवाचा प्रसाद आहे तो जर रत्नाचं भांड जर असेल तर त्याच्यामध्ये शोभून दिसतो. त्या पद्धतीनं त्याला अधिकारी जर असेल घेणारा, अधिकारी कोण, जो अर्थभूत आहे तो. त्या दृष्टिकोनातून अनुभवाचे रस देव अर्थभूता म्हटलेले आहे. जसा देवाचा प्रसाद रत्नाच्या भांड्यामध्ये शोभून दिसतो, त्या पद्धतीनं त्या ज्ञानाची, त्या अनुभवाची कुठं किंमत आहे, जो अर्थभूत जीव आहे त्याच्या ठिकाणी, मुमुक्षु जो आहे त्या मुमुक्षीच्या ठिकाणी. त्याच्याकरता आधिभाव सार शुद्ध हे भूमिका. ते जे ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवाचं ज्ञान द्यायचंय ना, त्याच्या अगोदर तुमचा भाव शुद्ध झाला पाहिजे. कारण जमीन जर त्या ठिकाणी नांगरलेली व खरलेली असेल, तिच्यावर जर पाऊस पडला आणि मग वापसा झाला तर बीज पेरण्याच्या योग्यतेची होती. बीजाचं काही कमी जास्त होत नाही. हे ब्रह्मबीज आहे, हे काय बाजरीच्या गव्हाचं बीज नाही. अधिकाराशिवाय आहे का ते ज्ञान? हे ज्ञान बीज जे आहे हे बीजाचं कमी जास्त नाही होणार. वाया गेलं तर तिकडे फार गोडाऊनच्या गोडाऊन भरल्या, त्याला काही कमी फरक पडत नाही. पण तुमचं ते ज्याने ते हे केलं नाही, जमिनीची नांगरणी व खरणी केलेली नाही, काही मशागत केली नाही, आणि घेतलं बीज आपलं नुसतं, आणि उत्तम प्रतीचं चांगल्या कंपनीचं बिया नाही, परंतु उगवलंच नाही, तो दोष कोणाचा? जमिनीचा का बीजाचा? ते व्यर्थच गेलं ना ते. म्हणून ती कोणाला देऊ आम्ही अनुभवाची जे काय बोलायची, की अनुभवाचं जे काही रस आहे हा कोणाला देऊ? अर्थभूत तो हेळसांड करणार नाही, त्याला देऊ, मुमुक्षूला देऊ. बाकी जनतेला उपदेश करायचा तर आम्ही करू ना. कोणता करू? ब्रह्मनामाचा नाद करणार त्यांना जे त्या ठिकाणी तो जो प्रसाद आहे कोणता? ब्रह्मनामाचा अनुग्रह म्हणून जो आहे तो त्यांना नाही देणार. कारण अर्थतच नाही, मुमुक्षुत्वच नाही त्या ठिकाणी. त्यांना उपदेश करू ना, मग या ना प्रवचन ऐकायला, या कीर्तन ऐकायला. त्यांना काय आम्हाला त्यांनाचही मुमुक्षुत्व जागवायचे, आम्ही त्यालाही ब्रह्मरूपानेच पाहतो, पण त्याचा अधिकार नाही. जसं बाळकाच्या हातामध्ये तुम्ही खेळायला कोलीत द्याल का? बाळकाच्या हातामध्ये कोलीत द्याल का? हिस्तव द्या, त्या पद्धतीने नाही देणार आहे त्याच्या हातामध्ये, कारण त्यालाच हीच आहे. त्या पद्धतीनं या ठिकाणी नांगरणी व खरणी ज्याच्या जमिनीची झाली, म्हणजे अंतःकरण साधन चतुष्टय संपन्न ज्याचं झालेलं आहे, त्याला तो बोध फलद्रूप केला आहे. नाही, त्याच दृष्टिकोनातून त्याला श्रीगुरु भेटतो आणि तो बोध मिळालेला असतो त्याला. तर तिथेच ते ब्रह्मबीज रुजलं जात, त्याचा अनुभव त्याला प्राप्त होत असतो. त्यातही दोन प्रकार आहेत. सद्गुरूकडून त्या ठिकाणी उदार असताना अनेकांना जरी मिळालं तरी फायदा मात्र त्यांनाच होतो जो साधन चतुष्टय संपन्न आहे, आणि जो साधन चतुष्टय संपन्न नाही त्याचं राहत तसंच. दोघांना श्रीगुरूंनी सारखाच बोध प्रसाद दिला. काय दिलं होतं दोघांना बी? एक श्रीमंत होता, मी गरीब होतो. त्यांना काय नाही, आपला प्रसाद म्हणून त्या ठिकाणी शेंगदाणे दिले. दिल्यानंतर काय केलं, एकाने श्रीमंत होता म्हणून त्या ठिकाणी सोन्याच्या डबीमध्ये घालून देवाऱ्यामध्ये डबी ठेवून जतन करा. दोघांना काय उपदेश केला? जतन करा, जपा, जरा जपा. जपा म्हणजे जप करा, जपा म्हणजे जपून ठेवा नाही. जपा म्हणजे जपून ठेवा का जप करा? जपा म्हणले याला, जपा. मग यांनी जपाया करता काय केलं? सोन्याच्या डबीत ठेवलं. आणि यांनी मात्र त्या ठिकाणी पहा कसं जपलं त्याला. कोणी दुसऱ्याने गरीब होता पण जपलं कसं? त्यांनी जमिनीची नांगरणी व खरणी केली होती, त्याच्यामध्ये ती काय प्रसाद रूपाने थोडेसे मुठभर दाणे मिळालेले होते प्रसाद, ते त्याने त्याच्यामध्ये टाकले. ते उगवले एका शेंगदाण्याच्या, त्याला एक जे काही भुईमुगाचं रूप झालं त्याला 10-12 शेंगा आल्या. एका शेंगेमध्ये पुन्हा 2-3 दाणे, पुन्हा ते त्या ठिकाणी ते पुन्हा लावले. 12 वर्षाने गुरु ज्या वेळेला आले
सोन्याच्या डबीवाल्यांनी त्या ठिकाणी आणली, जरी सोन्याची होती, आणि आतमध्ये उघडल्याबरोबर पाहिलं तर काहीच नाही. जपला. जतन करायची रीत, जपायची रीत काय आहे? सोन्याच्या डबीत ठेवून अशी अशी वाढ करणं त्याची. मग या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आधी भाव सार शुद्ध ही भूमिका, बीज आणि पिका बीज चिंता नाही. बियाची चिंता नाही आणि पीकही बी भरपूर येईल. आणि जर जमीनच कसलेली नसेल, खडकावर टाकल्यावर उगवल का ते? पाखरं बिकर खाऊन. बियाचं काय, तुम्ही बियाची काळजी नका करू, आम्हाला बियाचीच लय काळजी. ऐकणार ना, ही अधिकार म्हणलं का यांच्या कस काय डोक्यामध्ये माणसाच्या येतं काय माहिती? सगळ्यांना अधिकार, ठीक आहे, सगळ्यांना आहे. त्याच्याच करता मनुष्य देह बनवलेला आहे, यात वाद नाही. त्या ब्रह्मज्ञानाचा प्रत्येक मनुष्य अधिकारी हे पहिलं आपण डोक्यामध्ये घ्यायचं. पण त्या अधिकाऱ्यात पुन्हा अधिकार निवडला ना, अधिकाऱ्यात अधिकारी निवडूनच प्रमोशन मिळतं ना. प्रमोशन सर्रास आहे, मला सांगा, प्रमोशन सर्रास आहे? ज्या डिपार्टमेंटला तुम्ही काम करता, प्रमोशनाचा अधिकार आहे सगळ्यांना, पण ते जे काही पुढचं काम आहे सर्वांगीण करताना सगळ्याचा अनुभव ज्याला आला येतो त्यालाच प्रमोशन मिळतं. कामावर झोपा काढत असेल तर त्याला काय प्रमोशन मिळेल काय? मिळेल का? पगार मिळेल त्याचं जे काम करतो त्याचं, पण प्रमोशन, पगार वाढ होते, प्रमोशन मध्ये त्याला वरचं पद मिळतं, ते कोणाला मिळतं? अधिकार सगळ्यांचा जरी असला तर अधिकाऱ्यातून अधिकारी निवडले का नाही? बियाची काळजी करू नका, आपल्याला बियाची जास्त काळजी. बियाची काळजी करू नका, ते ब्रह्मबीज आहे, ते कुठं जात नाही, कमी नाही होणार. जिथून घेतलं तिथं तर कमी होणार नाही. इकडे पाखरांनी खाऊन जाणार, तुम्हाला काय फायदा होणार सांगा ना? ओल्या पचपाची जागेमध्ये जर ते पडलं म्हणजे अंतकरणाची भूमिका चालली. अंतकरण जर ओलं जर असेल त्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये बी नाही, जसं इथं ते सडून जाईल ओल्या जागेमध्ये. कोरड्या जागेमध्ये काय होईल? जळून जाईल. मग त्याला वापसा कशाला म्हणतात? शेतकऱ्याला वापसा कळतो, बाकीच्यांना कळायचं. काय वापसा कशाला म्हणतात? जिथं ओलही नाही आणि जिथं सुकलेलंही नाही अशी जी भूमिका आहे तिला वापसा म्हणतात. मग ते वापसामध्ये बियाला अंकुर फुटतो, पुन्हा त्या ठिकाणी मोठं होतं. आपण नांगरणी व करणे करून तयार राहायला पाहिजे. ब्रह्मबीज त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पडलं रे पडलं बरोबर, मग बीजा आणि पिका नाश नाही, त्या बीजाचाही नाश नाही त्या ठिकाणी. म्हणजे बीजाचा आता नाश या अर्थाने, एका अर्थाने एका बीजाचा नाश आहे, पण केवढं वाढले, जे बीज पेरलं होतं ते त्याचा नाश होतो. पण त्यातूनच अंकुर फुटून ते स्वतःचा जरी नाश करून घेतं का व्यापक होतं? नाश नाही होत, एका अर्थाने नाश होतो. त्या एका बीजाचा नाश झाला, त्याच्यातून ते फुटून ही एवढं वर वाढलं, त्याच्याकडे बघायचं. ते वाढते, एका बीजी केला नाश, मग भोगिले कणीस. त्याला कणसा हे कणस आले आणि एवढी दाणे आले. तसं इथं परमार्थामध्ये त्यागाची गरज आहे. त्याग केला म्हणून एवढे सगळे त्या ठिकाणी विस्तार त्यांच्या श्रीपाद बाबांनी या ज्ञानाचा आहे. हा जो विस्तार आज आपल्याला दिसतोय, एका बीजे केला नाश, एका बीजाने आपला नाश करून घेतलाय त्या ठिकाणी. तेव्हा मग भोगिले कणीस, आज कणीस हे दाणे एवढे दिसतात नाही, हे गोडवणे कशामुळे दिसतंय? बीजाला आपला नाश करून घ्यावा लागतो तेव्हा. मग इथे मात्र एक आहे की त्या ठिकाणी जर नांगरणी व खरणी जर केलेली असेल, अंतकरणाची बरोबर भूमिका तयार जर झालेली असेल, शुद्ध ही भूमिका, मग बीजा आणि पिका नाश नाही. मग हा जो अर्थभूत जो जीव आहे तो साधन चतुष्टय संपन्न आहे. मुमुक्षु जो आहे तो साधन चतुष्टय संपन्न आहे त्या ठिकाणी. त्याला फक्त आता त्या तत्वाची गरज आहे, परम तत्वाची गरज. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षु असं जे 4 प्रकार त्याला साधन चतुष्टय संपन्नता असं. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे,
की त्याने अगोदरच प्राप्त केले नाही. काहींनी अगोदरच प्राप्त केलेलं असतं मागच, मागच्याच जन्म, फक्त त्यांना ते नाम मिळायचं बाकी असतं. मग त्याची अशी स्थिती होती. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कोणी येतो. कानावर नुसतं पडायचं बस, जसं गवत पार आता वाळलेलं गवत आहे, काडी पडायची फक्त गरज आहे. काडी पेटलेली, काडी पडली का घेतला पेट, दूर सुद्धा नाही. आणि काहींचा अंतकरण मिळालाय गुरुचा उपदेश, पण त्या ठिकाणी एवढ्या योग्यतेचं नाही, पण त्याला थोडा वेळ लागतो, असा भाग आहे. म्हणून इथे आधी भाव सार शुद्ध ये भूमिका बीजा नाही, तुका म्हणे ज्याचे नाम गुणवंत, आणि ते नाही लागत पसरावे. जे गुणी वस्तू आहे, म्हणजे जिच्यामध्ये क्वालिटी आहे, तिची जाहिरात करावी लागत नाही, ती नाही लागत पसरावे. चंदन जे आहे ना, चंदना नलगे पुसावे चंदना, वनस्पती मेळ हाकारून बाकीच्या वनस्पतींना बोलून जाहिरात करावी लागत नाही, मी चंदन आहे, या माझ्या संगतीमध्ये आल्यानंतर तुम्हालाही सुगंधत्व प्राप्त होईल. जाहिरात करावी लागते का? त्याला सांगावं लागतं का? ते चंदन तो चंदनपणे सहजपणे संपन्न, तो आधीच संपन्न आहे सुगंधाने, आणि त्याचा सुगंध लपत नसतो. त्याला सांगावं लागत नाही बाकीच्या झाडांना, या 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 सुगंध रूप व्हायचे तुम्हाला, या या या, मी गुरु आहे, मला देव प्राप्त झालाय, कोणाला पाहिजे का देव, या या या. आता कीर्तन संपलं, कोणाला अनुग्रह घ्यायचाय काय? हे बाजार बसव्यांनी फार बाजार मांडला या गोष्टीचा फार. असं सांग, असं म्हणले कधी महात्मा म्हणला असं कधी? मग 2 तास काय भुकलं, मग आपण काय भुकलो? 2 तास काय भुकला? त्यातून त्याला जाणीव झाली पाहिजे श्रवण करणाऱ्याला. त्यांनी म्हटलं पाहिजे येऊन ऐकल्यामुळं चला मला आता ही गोष्ट करायची, त्यांनी म्हटलं पाहिजे. आपण आता पुढची सूचना द्यायचं कारण नाही राहिलं. 2 तास सांगितलं ना तुम्ही, तुम्हाला देव भेटला का नाही ते तुमच्या बोलण्यावरून समजतं. आणि दुसरी गोष्ट ज्याला गरज आहे तो ऑटोमॅटिक येणार आहे, अन्यथा असे धरून आणलेले नाही चालायचे कोणी बी. मालकाने घेतला अनुग्रह म्हणून, बायकोनी घेतला, कशाला घेतला? मालकाने घेतला म्हणून. विचार करायसारखी गोष्ट आहे ना. ते काय बाजारातली गोष्ट आहे का ती? नाही, अतिशय मूल्यवान गोष्ट आहे. बाबा सांगायचे की त्या ठिकाणी सोन्याच्या जाहिराती कराव्या लागत नाही. कोणाकडे सांगायचे? त्या ज्ञानाच्या संबंधाने सांगायचे, सोन्याच्या जाहिराती कराव्या लागतात. आणि सोन्याला काय, त्याला काय कीड लागणार आहे का? ती का कांदे बटाट्याचं दुकान आहे का? तिथं घ्या कमी जास्त काय, सोनाराला म्हणून बघा बरं, काही कमी जास्त नाही का बाजारावर, आम्हाला जरा जास्त घ्यायची, किती घ्या तुम्ही, ग्रॅमचं काही काय घेत असतं भाव, आणि तुमचं फार किलोभर घ्यायचं असलं तरी तोच भाव का? आणि त्यांना गिरायकाची जास्त गरज आवश्यकताच नाही हो. त्यांना त्या ठिकाणी महिन्यातून 4 गिरायक जरी भेटली ना, आणि भेटतातच, तरी बस झालं, काम झालं त्यांचं. सडका मान नाही त्यांचं, जाहिराती सोन्याच्या. मग तुमचा एवढा आटापिटा कशासाठी? त्याच्याशी नाही पडलेला आमचा आटापिटा आमच्या नावलौकिक करतायत, आणि यादी वाढली पाहिजे किती शिष्य होतात, असाच बाजार भरलेला आहे. अधिकार तैसा करू उपदेश हे पाहिलंच जात नाही. त्यांनी कोणालाही उपदेश नाही दिला, आम्ही कोणालाही नाही. म्हणून तर त्यांच्याकडून जेवढे जेवढे बनले गेले ते हिरेच बनले, राजहंसच बनले. इथं चौपायाला येत आहेत, लवकर कीर्तन करता येतं, चला या संप्रदायामध्ये घ्या अनुभव. कीर्तन काय पाहिजे? तुका म्हणी ज्याचे नाम गुणवंत, त्याची काही जाहिरात करावी लागत नाही, ती नाही लागत पसरावी, असा तो परमात्मा आहे. फक्त त्या ठिकाणी ज्याला त्याची गरज आहे, जरा गरज आहे, म्हणून त्या गजबताला अनुभवाचे रसदेव. मग जनतेला उपदेश केलाय, जनतेला उपदेश केला नाही तर अनेक अभंगातून केलेला, जनतेने तो उपदेश ऐका, मग त्यांच्यात मुमुक्षुत्व निर्माण झालं.
तो आनंद होवानीच तयार म्हणजे वर्म कळावं लागतं. परमार्थाचं वर्म आहे. 13 कोटी जप केल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. कंप्लीट 13 कोटी जप जेव्हा होईल तेव्हा परमात्मा भेटतो. तसा परमात्मा भेटत नाही. कसं करायचा त्यांनाच म्हणायचं, विचारायचं ना 13 कोटी कसं करायचं. 13 कोटी आयुष्य जाईल तर 13 कोटी होणार नाही. वर्म कळलं तर 13 कोटी व्हायला टाइम लागणार. मग काय घेतात चोपड्या लिहायला सुरुवात करायची. श्रीराम श्रीराम राम कृष्ण हरी काही कळलं. ओम नमः शिवाय एवढ्या डायऱ्या भरल्या, एवढ्या चोपड्या भरल्या. आता थोडं राहिलं. 13 कोटी पुरा जप झाला तरी देव स्वप्नात यायला तयार नाही. एकाच वेळेला 13 कोटी का तुमच्या सवडीवर 13 कोटी या बसल्यावरच 13 कोटी का तुमच्या सवडीवर 13 कोटी आहे तुमची. आणि उद्या बसलेली यायला त्यावेळेला तशीच असेल असं नाही. भूमिका बदलली. 4 दिवसांनी अजून तशीच असेल असं नाही. अर्थच असेल अशी नाही, बदलली. मग अंतःकरण सारखं बदलतंय. 13 बदललेल्या भूमिकेतून कोटी नाही, 13 दोन्ही 26 कोटी झालं तरी देव स्वप्नात नाही यायचं तर प्रत्येक एकाच वेळेला बसून 13 कोटी झाला. मग अवघडच येते. म्हणून अवघड वाटतं तुम्हाला. वर्म माहित नाही म्हणून अवघड वाटतं, पण लय सोपं आहे वर्म समजल्यावर 13 कोटी कसं. त्याची मानस स्वयंवर करण्याचं डिक्लेअर केलं. 24 तासात जो पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल आणि त्याला माझी ही मुलगी दिली. इंद्र चंद्र अधिक सगळे देवता आपल्या वाहनावर बसून. त्यांना वर्म माहित नव्हतं. गौतम मुनी मात्र असा होता का त्याला वर्म माहित, तर त्यांनी सिंग केलाच नाही. हॅलो 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 येतोय आवाज, येतोय बाबा. इकडे कॉन्फरन्स कॉल वरती एका मोबाईल वर चालवले. पहिले जे काही लोक आहेत, काही ज्यांच्याकडे तुमच्यासारखा मोबाईल नाही, हा कट झाला होता. आहेत ना सर्व? हो आहेत बाबा, सर्व आहेत ना? हा ठीक आहे. गौतम मुनीला वर्म माहित आणि त्यांनी शीन केलंच नाही काही. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठले, स्नान केलं, गंगा स्नान, आणि जिथे काळी कपिला गाय व्यायला झालेली होती तिचं पूजन करून 5 प्रदक्षिण मारल्या. उभे राहिले. प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणा करून आलं. म्हणजे कसं काय केलं एवढ्या लवकर आले? अजून तर निम्यामानी बी बाकीची गेली नसती. तुम्ही कशी काय आली? तर ते म्हणले शास्त्रामध्ये सांगितलेले, वेदात सांगितलेले, ते त्या ठिकाणी तुमच्याच वेदामधून मी वाचलं की काळी कपिला गाय जर व्यत असेल, यायला झालेली असेल, तिची पूजा करून तिचं दर्शन घेतलं, 5 प्रदक्षिणा केला तर पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य मिळतं. मग तो सत्यलोकनाथ म्हणतात त्याला, ब्रह्मदेव. तो खोटा अंगीकारेल का? पटलं त्याला. आपली कन्या त्याला दिली गौतम. आणि मग हे तिकडून आले दम टाकली. आमच्या पुढे तर हा गाडीवाला नव्हता, हा कसा काय आला? म्हणलं गप्प बसा, तुमचा शिनायचाच परमार्थ चाललाय सगळा, तुम्हाला वर्म माहित नाही. तसं आमचा शिनायचाच परमार्थ चालला. पाय तीर्थयात्रा घडून डोकं खुशाल गाण करतो. पायाने चालव का डोक्याने चालव? मग त्या ठिकाणी तेव्हाला वर्म माहिती नाही, त्याने वर्म माहिती होतं, त्याने असं केलं, त्यामुळे ते त्याला दिलं. मग इंद्र नाकावर असतो. इथे नामस्मरणाचं जर वर्म 13 कोटी जर कसं करायचं, याचं वर्म आहे. काय वर्म आहे? तुमच्या रोम अंगावरती रोम, ही जे रोम आहेत ना, हे केस, हे संपूर्ण सगळे रोम किती आहेत?
3.5 कोटी रोम सांगितले प्रत्येकाच्या शरीरात. तुम्ही म्हणा कसं काय बघ, कसं काय? तर मग आता जे आम्हाला शास्त्रामध्ये वाचले ते तुम्हाला सांगितलं. हे विषय असं सांगते. काही वेळेला काही गोष्टी थोड्या मोजक्या आहेत, त्या काही जास्त नाही, पण त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागतो. त्या अनुभवाचा असून नाही तर नसतो. तसं तर जवळजवळ 99% हे अनुभव सिद्धच असावं. पण पॉइंट विरुद्ध जरी असेल ना, अनुभव नसेल ना, तरी पण थोडस विचार करावा त्याचा. उदाहरणार्थ कोणाला म्हणलो ते बॉटल घेऊ नका, त्याच्यामध्ये विष आहे. म्हणलं बघा मी असं आहे का नाही खरंच बघतो मग पिऊ तपासावं का विषयाची परीक्षा करावं का? मग त्याचा अनुभव घ्यायचा मग म्हणायचं का आहे विषयाचे घर काय घेऊ नका. म्हणून या ठिकाणी 3.5 कोटी जोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करतात तोपर्यंत त्या ठिकाणी तुमचा वेळ बसणार नाही. त्याला किती म्हणून जप करायला, एवढा 13 कोटी जप करायला किती वेळ लागेल? परंतु जर तुमचं त्या ठिकाणी ह्या मुखाने जर नामस्मरण होईल, कोणत्या तोंडाच्या वरती मुख आहे बघा, तोंडाच्या वर आहे की नाही तोंड, तोंडाच्या वर तोंड आहे का नाही, त्याने करायचं. त्याने करायचं. मग काय होतं, तुम्ही एक श्वास ज्या वेळेला घेता आणि तो सोडता त्या वेळेला तो श्वास नाकाने घेता नाकाने सोडला असं नाही होत. तर तुमच्या सगळ्या रोमरंध्रातून तो श्वास घेतला जातो. परत घेऊन सोडल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही त्या श्वासामध्ये नामस्मरण जर केलं गेलं तर त्या ठिकाणी तुमचा एक जप जो झाला 3.5 किती झाला? 3.5 कोटी. आणि मग त्या हिशोबाने तुमचं किती श्वासामध्ये तुमचं 13 कोटी होणार आहे बघा. एक कोटी एका श्वासामध्ये 3.5 कोटी, दुसऱ्या श्वासामध्ये 7 कोटी, 4 श्वास लागतील. 14 कोटी होईल. राहू द्या स्टील केला म्हणायचं तरी मला उपयोग पडून त्या पुण्याचं जाऊ आणि बघेल वापरेल असं धर्म आहे. सुरत ने गुरु मूर्ती काय म्हणतात ठिकाणी श्वासन सूरत में गुरुमूर्ति रही सांसों में है ना, यही भजन की रीत है जाने संत. भजनाचं वर्म कोणाला सांगतात. ज्या ज्याचे श्वासोश्वासाचा प्रचार का निमिषोनिमिषाचा व्यापार माझे नेहमी सुखी साचार उद्धवा तिथेची घर बांधले तिथे मी घर बांधून राहतो. श्वासोश्वासी नामस्मरण जपमाळ अंतरी अंतरी जपायची म्हणजे कशी अंतरी घरोनी श्री हरी सभेचा आमचं कसं चाललंय ज्याचं त्यांनी पाहायचं कसं चाललं ज्याचं त्यांनी पाहायचं. बोलताना सांगा ना मला की तुम्ही हे वाक्य बिगर प्रमाणाचं बोलले कधी दाखवून द्या. प्रत्येक गोष्टीला प्रमाणाशिवाय बोलत नाही. फक्त जी बाकीचं जे आहे ती माझं चिंतन असं माझं म्हणून असं स्वतंत्र. परंतु त्या पद्धतीची रीतीची प्रमाण तुम्हाला नाही देणार. ज्याची श्वासोश्वासाचा परिचय कबीर महाराजांचा दुहा सांगितला. राम हमारा जप करे. अजून एक दुआ आहे राम हमारा जप करे हम बैठे आराम. ती पुढची भूमिका आहे एकदम सिद्ध भूमिका आहे. हा मुख हरलेला कंठ हरलेला जिव्हा स्मरेना
राम हमारा जग करे हम प्यारा, नारायण बाबा दोन प्रमाण नारायण बाबांची काय काय म्हणायचं प्रबोधावाल्याला ते म्हणायचं मन मुरी मन मुरी मन मुरी मग जीव ती पुकारायची अनुग्रहवाल्याला हे प्रमाण असायचं मोह आलेना जीवा आलेना कंठ स्मरेना राम राम हमारा जग करे हम बैठे आराम असं वर्म आहे वर्माविन वावके वाटते वर्म जर त्या ठिकाणी माहीत झालं तर परमार्थ सोपा आहे आणि हे अनुभवाने त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कळत असतं आणि म्हणून शिकल्या बोलाचे करतील वाद परी अनुभव भेद अंगाने पंडित हे ज्ञानी करतील कथा काय म्हणतात पंडित हे ज्ञानी करतील कथा निज सुखा लपवती पण त्याचा अर्थ सांगितला अनेक कथा करतील पण त्याचा अर्थ त्या अर्थाची अर्थरूप होण्याचं जे सुख आहे निज सुख आहे ते मात्र त्यांना कळलेलं नसतं म्हणून भक्ती प्रेम सुख नेहमी अनेका पंडित वाचका ज्ञानी किती जणांना ही अवस्था पटते अनुभव सिद्ध आहे का असे बाजारातून कोणत्या बगलातून काढलेला विषय अश्व सात्विक भाव गिनती परमार्थ करणाऱ्याची मग आचार्य आहेत ना वेदांताचार्य असतील अजून कोण कोण कीर्तन केसरी असल कोण समाज प्रबोधनकार असल करा ना गंती काय तसं पाहिलं तर काही गरज आहे नाही आपल्याला काय त्यांच्याशी घेणं देणं नाही त्यांचं त्यांनी काम करावं आपण आपलं करायचं पण निवाड्याचा भाव आला नाही की निवाड्याचा इथे गोष्ट आली ना मग बोलावं नाही लागणार कोणाची निंदा स्तुती आहे काही वस्तुस्थिती समाजातली आज तसे अभंग केले तसंच ना त्या अभंगाचा अर्थच तसा आहे शिकल्या बोलाची करतील वाद परी अनुभव वेदांगा नाही पंडित ज्ञानी करतील करा कथा परी अर्थानी सुखा अनुभवती काय कसं केली मग सांग अभंग कशा करतात डुप्लिकेट आहे बाजारामध्ये आणि ओरिजिनल आहे त्याचा निवाडा व्हावा असा म्हणून शिकल्या अजून एक अभंग आहे शिकल्या शब्दाचे उत्पादित ज्ञान दर्पणीचे धन उपर वाया अनुभव काही होईल भोगिता साकडे ती आता हीच आली आता तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी काय की आतापर्यंत मी त्या ठिकाणी शब्द उत्पत्तीच्या दृष्टीने अर्थ करत होतो गुरुची कृपा होतपर्यंत म्हणून ते काय म्हणत होते पण हा अनुभव मला कधी येईल स्वतःच ते आपल्याशी अनुवाद करतात की शिकल्या शब्दाचे उत्पादित ज्ञान मी आतापर्यंत जे ज्ञान सांगतोय ना की या ठिकाणी बरोबरच सांगतोय अजून मला काही त्याचा अनुभव नाही भगवंता अनुभव काही होईल बोधिता आणि साकडे ते आता हेच आले आता मला संकट हे पडलंय की मी जे सांगतोय त्याचा अनुभव मला कधी येईल मी जे हे ज्ञान सांगतोय याचा मला अनुभव कधी येईल गायनाचे करी शरीराचे धर्म बीजनाम वर्ण तुझे दान गातो नाचतो शरीराचे धर्म गाणं नाचणं याच्यात काय परमार्थ गाण्या नाचण्यामध्ये परमार्थ मग गायकांना वाटतं बस आमच्या हातालाच देवाला आणि स्वप्नात नाही यांच्या देव कशाला म्हणता कशा हातात हे यांना माहित सांगा किती मान असावा ह्या वाजंत्र्यांना किती मान असावा रे लग्नामध्ये वाजंत्र्यांना मान किती असतो आणि कीर्तनात कीर्तनात यांना किती मान कीर्तन तर कीर्तन करायला काय कीर्तनकारापेक्षा कीर्तनापेक्षा यांचं गायन वादन हेच काही 20 मिनिटं सुद्धा 2 तासाचे कीर्तनात कीर्तन करायला बोलायला मिळत नाही मार्ग दाखवाय करता त्याचं कीर्तन आहे बोलून देतात वाजंत्र्यांना किती मान असावा सांगा ना मला लग्नात वाजंत्र्यांचा मान काय किती वेळ सारखा दामतो का सकाळपासून संध्याकाळपर्यंत कळल का लग्नात काय कळल का काय मग फक्त मध्ये मध्ये सांगतायत ना झाल्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा मग आता वरातीला मग चालू द्या ना तुमचाच दामका चालू द्या ना अख्खी रात्र तुमचीच आहे मग कीर्तनामध्ये सुद्धा किती रे त्याला किती काही प्रमाण आहे स्वयंपाकामध्ये प्रमाण नाही का मिठाचं मसाल्याचं प्रमाण आहे जे काही करायचं असेल तुम्हाला मग ह्याच्यामध्ये काय प्रमाण असावं का नाही कीर्तनामध्ये गायन किती असावं
कीर्तनामध्ये वादन किती असावं, मुख्य विषय कीर्तन असावं का मुख्य विषय गायन वादन असावं, काय चाललंय काय, कीर्तन कशी चाललेत आज त्यांची तर पहिली चाल हे तर जाऊ द्या, फडकरी तर पहिली पंचपदी जीवा आल्यासारखं 9चं त्या ठिकाणी 9:30ला 9ला कधीच नाही चालू होणार. हा निवांत फडकरी म्हणजे मानाची पाठी 9:30ला, जसं काय देव यांचा फार बांधोडीच आहे जसं काय देव, आणि मग काय 9:30ला मग मस्त पैकी 9:30ला पद्धतशीर पानं खाणारे फडकरी पाहिले नाही, मग तुलना करणार मग या कशात मी देवा करता कीर्तन झाले, देवा करता भजने, मग त्या ठिकाणी तुम्ही कोण तुमचा त्वरा मिरवणार, एक तर नुसतं हातवारे करायला असतो कीर्तनाच्या बाजूला उभं राहिलं पावले सांगाय आणि अर्धा तास पहिला खरा लेट चालू करताना पहिली पंचपदी होणार, तर 15 मिनिटं जातात, आणि मग ती पंचपदी झाल्यावर कीर्तन करा आल्यानंतर त्यांनी तो रूपाचा ती मानकरीच असतात, तुमच्याकडे जसं गावकरी तसं तिकडे मानकरी असतात. त्यांच्या गावाला यांना मान दिला म्हणून यांनी त्यांच्या गावाला यांना मान द्यायचा, नाव घेऊन पुकारायचं. आणि ह्या विदर्भातल्या लोकांनी तर वाट लावली सगळी कीर्तन परंपरेची, यांनी त्यांना मान द्यायचं आणि त्यांनी त्यांना मान द्यायचं, असंच चाललंय. मग पहिली चाल अमुक नाव घेऊन मग ही बोलती आणि त्याचं द्रोपद अमुक म्हणती, 20 मिनिटं त्याच्यामध्ये. मग मधली बी चाल असती, पण त्याला एखाद्या वेळेला देतात फाटा, पण कोणा शेवट भैरवी झाल्याशिवाय कीर्तन नाही होणार, भैरवी झालीच पाहिजे. आणि इथे महात्मा जर समजा श्रीपाद बाबांनी जर पाहिलं की सुरुवात करायला उशीर झालाय, अर्धा तास लेट झालाय, तर त्यांनी चाल बिलीला फाटा द्यायचा, सरळ विठ्ठल भजन द्यायचं की विना द्यायचा, कीर्तनाला सुरुवात करायची. त्याला काय म्हणायला पाहिजे, कुठे तुमचे नियम घेऊन कुठे विषय आहे, काहीतरी ऐकणाऱ्याला मार्ग कळावा, देव काय असतो, देव कसा जोडायचा असतो, देवाचा तुमचा काय संबंध आहे, हा कीर्तनाचा विषय असावा. ह्याच्यामध्ये तर भाजी कशाची कळायलाच तयार नाही, मसाला मिठाने सगळं त्याच्यामध्ये किती पाहिजे, भाजीमध्ये मीठ किती पाहिजे प्रमाणात, भाजीमध्ये मसाला किती पाहिजे प्रमाणात पाहिजे, कीर्तनामध्ये चाल किती पाहिजे प्रमाणात पाहिजे, कीर्तनात वाजवणे किती पाहिजे. अरे कीर्तनाच्या मर्यादेमध्ये एकनाथी भागवतामध्ये मला ती मूवी आता सांगता येते नाही, पण त्याच्यामध्ये सांगितलंय धुमाळीला चालत धुमाळीचा दुसरं नाही वाटत, आणि सरळ म्हणायचं म्हणून महात्मा सरळ म्हणत होता. कधी त्यांनी चाल लावली नाही, 2-4 चाली घेत नसतील का नाही बाबांना, नसतील आयुष्य गेलं कीर्तन वेळ जातो. झाला असं तर विठ्ठल भजन घेऊन मी यायचे सुरू करायचे त्यांना काहीच ना. हा बघ कसा चालत होता बा, हा कसा चालतो आता पकवान लागलेला आहे का, लागलेला आहे असं ना. अहो काय सांगायचं कसं आहे विभाग, अहो जाऊ द्या, ते म्हणायचे भाऊ साधू संतांना पुढं माईंच्या शांतामाईंच्या कीर्तनाला काय हो भगवत नसायचं, नुसत्या टाळावं कीर्तन चालायचं, पण विना मात्र असायचं. ते म्हणायचे सगळा एक नियम शिकायला संप्रदाय, विना घ्या विष्टाने त्याच्याशिवाय कीर्तन नाही. पण
काळाची काही गरज नाही. संत गाडगे बाबांनी जी कीर्तने केली त्याच्यामध्ये काळ क्रांती केली. जेवढे फडकऱ्यांनी आणि संप्रदायिक कीर्तनकारांनी जेवढे तरी लोक सुधारले, परिवर्तन केले, परिवर्तन केले. मग असो त्या ठिकाणी आपला विषय चालला होता जे आहे ते महत्वाचं वर्णन. तुका म्हणे केली उशीर न साहेब, द्याल तरी साहेब सर्व सिद्ध. किंवा दुसरा त्याच्या अंगी कोणाचं उदाहरण दिलं? तुसा म्हणजे पोपट, पडवलेला पोपट. त्याच्यावर दृष्टांत सांग तुमच्या लक्षात येईल. कोणीतरी ते फक्त बोलतो. आता काय हे कीर्तन करता ना, कीर्तन करता ना, होत आला त्यांना आईबापांनी धंदा मांडलाय, त्यांचं करिअर याच्यातच करायचे. म्हणजे मला कीर्तन आमच्या गावचं म्हणे माझ्या मुलीचं करिअर त्याच्यातच करायचं. मी काय अरे बापरे बापरे, काय बोलावं, अवघड काम. काय सांगत होतो माझ्या लक्षात नाही. शिकवलेला एक साधू आणि त्या ठिकाणी साधूच्या जवळ त्या ठिकाणी पोपट पाळला. आता तो पोपट साधू म्हटला, मी जर कुठे बाहेर गेलो गंगा स्नानाला, मी जर कुठे त्या ठिकाणी गंगामुळा नाही तरी आणि त्याला जर पकडलं तर, म्हणून त्या पोपटाला त्यांनी मंत्र दिला. मंत्र काय दिला म्हणजे हा पाठ करायचा, तोंड पाठ झाला पाहिजे हा मंत्र. वर्म मंत्र तर सांगायचं ते नाही, नुसता मंत्र सांगायचा. आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, तू पकड़ा जाएगा रे पकड़ा जाएगा. काय मंत्र दिला? शिकारी आएगा, दाना डालेगा, म्हणजे झाडं टाकील, दाणं टाकील. शिकारी आल्यावर तू त्याला बोलशील, त्याच्यावरती त्या ठिकाणी मग झाडं टाकील, तू पकडला जाशील. लक्षात ठेवून पाठ कर. त्याने मंत्र तोंड पाठ काय शिकारी आहे आपण पाठ करा. तुमचं कसं पाठ झाले? पाठ झाले की नाही? सगळं 3 अध्याय, विष्णू सहस्रनाम 18 अध्याय पाठ झाला की नाही? पण तुम्हाला वाट तरी माहित जरी सांगता तुम्ही देव काय सांगायचे? माणसातलेच सांगायचे. शिकवलेले पोपट, पडवलेले पोपट, त्याचं मंत्र पाठ आहे. मंत्र त्याचं काय झालं पाठ. आता साधूच्या कोण पाठच करायचं असं असायला वाटलं. त्यांनी पाठ केला होता. रानामध्ये गेला, तिथे बाकीच्या पोपटांबरोबर त्या ठिकाणी खेळायचा. त्याला दया आली करायला. साधूचा थोडासा तरी गुण त्यांनी घेतला असेल, दया तरी घेतली नाही. वर मग साधूला त्या माहिती जर नाही तर माहिती त्यांना सगळ्यांना तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ पुढे म्हणायचं बाकी मला शिकाय
शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, तू पकड़ा जाएगा रे पकड़ा जाएगा। काय झालं, एक शिकारी आणि अरण्यामध्ये शिकार करण्याकरता आला आणि त्यांनी त्या ठिकाणी दाणे टाकले, पोपट झाकत होती, ते पटकन त्या ठिकाणी खाली आले. जप चालू होता ना का, जप चालू होता. शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, तू पकड़ा जाएगा रे. जप करीत करीतच खाली उतरलेला आणि ते दाणे खाऊ लागले. त्याने त्याच्यावरती थोडा जाळं टाकलं, सगळे पोपट 50 पकडले जाळे, जाळ्यात पकडले. तरी त्यांचा जप चालूच होता. शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, पकडा जाएगा रे पकडा जाएगा. त्यांनी जाळं उचललं, घरी घेऊन दिलं, तर त्यांचं हा पोपट नाही, हा संतांच्या दरबारातला त्याला. चला मग या ठिकाणी शिकविले तैसा पुढो जाणे तुसा, देशी शासनशा देशी तोडपाट पाठ झालं होतं त्याचं, पण तरी संकटात सापडलेला का तो उपदेश पाठ नाही करायचा, उपदेश आचरणात आणायचा आहे. याचा अर्थ करून तसं म्हणजे सापडले असते का जर ते कळलं असतं तर. म्हणून शिकविले तैसा पुढो जाणे तुसा, देशी ही अवस्था आहे. तशी अवस्था आहे का, पाठांतर आहे पण तसा अनुभव आहे का, तशी स्थिती आहे का, तशी अवस्था आहे का. स्वप्नीची सुखी नाही होत राजा, आणि तैसा दिसते माझा अनुभव. मला तो अनुभव यथार्थ येईल. मी नुसतंच म्हणतात स्वप्नीची सुखे नाही होत राजा, तैसा दिसी माझा अनुभव. स्वप्नामध्ये राजा झाला. स्वप्न किती जागा झाल्या का, भिकारी, पण ते भिकाराचं स्वप्न पडलं, मी राजा झालो. जागा झाल्यावरती द्यावं 2 रुपये, आता कुठं केलं राजा, असं राजा आहे का, असा राजा काय काम. मग एक तमाशा राजा बनवलं. मागाचं पोरग होत, त्याचं नाव भिक्या होतं. आणि भिक्या मग राजा झाला. कशात झाला राजा, तिथं स्वप्नातलं सांगितलं, पण भिक्या मग झाला राजा. राजा झाल्यानंतर काय केलं, सिंहासनावर बसला. त्याची ती पहारेकरी वगैरे, सेवक वगैरे सगळा दरबार त्या ठिकाणी भरलेला आहे. आणि राजाने ऑर्डर सोडली, आता सगळीकडे थंडीचे दिवस असल्यामुळं प्रजेची काळजी घेणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. त्या सगळ्या प्रजेला त्या ठिकाणी ब्लँकेट येणार आहे, प्रजेने घेऊन जाऊ. आणि मग प्रजेची लागली लाईन. आता प्रजा कोण घ्यायला, प्रजा कोण, स्टेजच्या खालची थोडीच त्यांचीच तमाशातली 15-20 जी असेल ती लाईन शिरून राजाकडून ब्लँकेट वाटत चालले घ्यायला. आता खाली पब्लिक मध्ये बसलेली पाहणारी होती, तमाशा पाहणारी. त्याच्यात एक आजीबाई होती. आजीबाईला वाटलं राजा फिरतोय, आपल्या ओळखीच आहे, राजा झाला. आता एवढ्या गर्दीमध्ये काय जायचं आपण मुली, सकाळी जाऊ आपण राजा ब्लँकेट मागून सकाळी. त्या पोराच्या घरी गेली, बघते बिग्या, अरे रात्री गर्दी होती, मग मी आता आले बिनगर्दीची, तर मला एक ब्लँकेट दिलं. तो म्हणला मी वाढताना होतोय तुला, म्हणलं ते अरे ते त्यांनी आजी तुम्ही तमाशातला राजा झाला होतो म्हणले, ते ब्लँकेट त्यांची होती, घेणारी माणसंही त्यांचीच होती, बाहेरच्या पणला नाही दिलं. ह्या फक्त पाठांतराच्या ज्ञानाने परमार्थ सांगणाऱ्यांना उपमा दिली स्वप्नात. स्वप्नात राजा खरंय काय, राजा जनकाला स्वप्न पडलं.
भिकारी झाला. राजा जनकाला स्वप्न पडलं, भिकारी झाला. आणि भीक मागत असताना सगळ्यांचं भीक माग स्वप्नात भिकारी झाला राजा. तिथं राजा आणि कोणीतरी शिळपाकर भात भाकरी काय असेल खूप आनंद झाला. आता कुठेतरी बसून झाडाखाली काही मोठा आनंद निघाला. आणि ते निघालेला असताना काय झालं, त्या झाडाच्या कशी असं थोड्याशा पायऱ्या होत्या, त्या चढून वर जाऊन बसून खायचं. ती लढ करून पडलं बघ, आणि पडलं सगळं भाकरी भाकरी सांगली हो, आणि लागलं रडायला. 8 दिवसापासून माझ्या पोटाला काय नव्हतं, कडून तरी मिळालं, आणि ते माझ्या नशिबात हेरावून गेलं, आता काय करू. आणि शिवाजी शिव खूप होता, त्यांनी जाग केली. मोठ्याने रडत होता, ओरडत होता राजाने. सेवकाने जाग केलं, म्हणे राजेसाहेब काय झालं. मग खडकन जागा झालं. अरे मग ते त्यांच्या ध्यानात आलं काय झालं होतं. मग आपल्याला स्वप्न पडलं होतं, मी भिकारी झालो. त्या स्वप्नामध्ये तो राजा झाला होता. तो काही ते स्वप्न कसं आहे, ज्ञानदेव मध्ये पाहता पाहिजे स्वप्नीचे चेले जाईल रया. स्वप्नातलं काय, स्वप्न खरं आहे का. जागा झालं की स्वप्न खरं नाही. स्वप्नात स्वप्न खरं असतं. जागृती खरी असते, सुषुप्ती खरी असते. त्या सत्तेमध्ये ती गोष्ट खरी असते. प्रातिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता, त्या सत्तेत ती खरी असते. मग दुसऱ्या सत्तेमध्ये गेल्यावरती ती गोष्ट खरी असते, खरी नसते, खोटी असते. मग आता ते स्वप्न जे आहे, तेव्हा त्यांनी मोठा त्या ठिकाणी दरबार भरवला. त्या गोष्टीचा निर्णय लावा राजा जनकाने. मला जे काल असं स्वप्न पडलं, ते स्वप्न खरं का खोटं सांगा मला. विद्वानांना बोलव, कोणालाही त्या ठिकाणी सांगता येईल ना. पण अष्टावक्र नावाचं एक पोरग होतं ब्राह्मण, हे असं विद्वान होतं ना. ते त्या ठिकाणी गर्भात असतानाच मामाच्या घरी होतं. कवळ नावाचे ऋषी त्याचे मामा होते. ते अतिशय वेदशास्त्र संपन्न होते. ते वेदशास्त्र संपन्न एखाद्या वेळेला वेदाचा पाठ करत असताना त्याची एक रुचा चुकली. ते अष्टावक्राने गर्भातून सांगितलं, मामा तसं नाही, या असं म्हणा. गर्भातून पोर नाही सांगितलं. एवढं मग किती विद्वान असेल बघ. ते जेव्हा जन्माला आलं, पण ती कर्म त्याचं असं की ते असं ती असं 8 ठिकाणी वाकडं, म्हणून त्याला अष्टावक्र म्हणतात. त्याचं नावच अष्टावक्र. आणि ते निर्णय निघाले राजदरबार. राजाने सगळ्या विद्वानांना बोलवून विद्वानांची सभा भरली. अष्टावक्र तिथे येतोय. त्या पायऱ्यानी दरबाराच्या चढत असताना ते पडलं. वाकडच होतं, त्यामुळे पडल्यावर हे सगळे विद्वान मंडळी खदा हसायला लागले. अष्टावक्र त्यांच्याकडे पाहून अजून मोठ्याने हसायला लागले. त्यांना हसायला. राजाला प्रश्न पडला, म्हणजे ते बाकीचे हसले, तो पडला म्हणून ठीक आहे, पण हा का त्यांच्याकडे पाहून हसतो. म्हणून त्याला विचारला अष्टावक्र की तुम्ही त्याला ना, ते हसले ठीक आहे, तुम्ही पडले म्हणून तुम्ही हसले, तुम्ही का हसताय त्यांच्याकडे पाहून. म्हणे हसू नाही तर काय रडू. तुमच्या या चांभाराच्या सभेमध्ये कोणीच विद्वान नाही का. काय म्हणला राजाला तो, तुमच्या या चांभाराच्या सभेत विद्वान कोणीच नाही का. चांभार म्हणजे काय, म्हणजे चांभार म्हणता तुम्ही. अहो हे वेदशास्त्र संपन्न आहे, किती अभ्यास आहे यांचा. म्हणले नाही, पण त्यांनी माझ्या चांबड्याचीच पारख केली ना, माझ्या ज्ञानाची कुठं पारख केली. मला जे हसले, मी वाकडा आहे म्हणजे मी उचललो सुद्धा नाही, हसतायत कुशाल. म्हणजे माझ्या चमड्याचीच पारख केली. मग चमड्याची पारख करणाऱ्याला आमच्याकडे चांभार असं म्हणतात. काय म्हणतो, काय म्हणतात, चांभार म्हणतात. मला ते सगळे चांभारच दिसतात म्हणे. बरोबर, राजा गप पण दिसतो. आणि सांगितलं ते खरं का खोटं. म्हणे राजा, ते जे स्वप्न पडलं ते स्वप्नही खोटं, आणि आता जो काही तो राजा मानतो स्वतःला दरबाराने, हे सगळे जे दिसतंय ना, हे बी खोटं, हे बी खोटं आणि हे बी खोटं. स्वप्न जसं खोटं तसं ही जागृतीत आपल्याला दिसते. ही काय खरं आहे का, खरं आहे का. मग कशाला तिथून इथं आपण बाप्पाला घेऊन आलं असतं इथं मंदिरात. इथे भूकंप नाही होणार, काय सांगावं. होऊ नये सांगता येईल का. कुठं सुरक्षित आहे पृथ्वीवर, कुठे जरी राहिले तर. आणि हे सगळं जे बदलणारं जेवढं असतं ते मिथ्या असतं. दिसता नाहीच होत समोर. काय 5 साली का 7 साली जो काय
प्रलय झाला होता, ते काय बिल्डिंगी पडताना, त्या गाड्या वाहून जाताना, माणसं वाहून जाताना काय कंडिशन झाली, किंवा आता पूर परिस्थितीमध्ये जे चिपळूणला झालं, तुमचे सांगली त्याचं नव्हतं होतं की म्हणजे ह्याचा स्वभावच नाशिवंत आहे, हे बदलणार आहे. म्हणून गेले स्वप्नच, ते स्वप्न जसं बदलणार आहे, टिकणार नाही, तसं हेही टिकणार नाही. असं ज्याला कळलं राजा तो ज्ञानी आहे. अष्टावक्र माझ्याकडे छोट्या स्वरूपात आहे, मोठा ग्रंथ मिळायला पाहिजे. तर ते आता सध्या ती आपली ताई टाकते याच्यावरती, अष्टावक्र गीता ती वंदना ते घाडगे आहे आपल्या आनंद यात्रेला सुंदर टाकते विचार सागर. चालला होता, स्वप्नीची सुखे नाही होत राजा, तैसा दिसे माझा अनुभव पांडुरंगा. स्वप्नातल्या सुखाने काय राजा होत असतो का? स्वप्नात जरी राजा झाला तरी जागृतीमध्ये भीक मागावी लागणार ना. तसं मी हे जे सांगतो ना, अरे ह्याचा मला अनुभव नाही रे, मला त्याचा अनुभव येईल असं काहीतरी करणार. दर्पणीचे धन हाती ना पदरी, आणि डोळा दिसे परी सत्याची, आस केली तरी लाळची घोटावी, ठकाठके केली दिसत असे. ब्रह्मरसाची मला आस लागली, जिथे जावं तिथं कपाळ सरितो. ब्रह्मरसाचे वर्णन करणारीच भेटत त्यात, पण मला ब्रह्मरस कोणी देत नाही. काय भूमिका आहे म्हणजे अनुभवाचा अनुभव असतो, परमात्म्याचा अनुभव येत असतो. कुठून तरी कळलं असं, अभंगातून लक्षात आलं असं, अशा पद्धतीचं देवाचा अनुभव येतो. म्हणून साधू संतांचे अभंग त्यांनी वाचले असते, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ते म्हणतात की आस केली तरी लाळची घोटावी, ठकाठकी देवी दिसत असे. फसवीत दिसते कोणाला, काय त्या ठिकाणी त्या रसाची काही नाही, अनुभव नाही. मला मात्र तसं करू नको, कुठून तरी तो रस मला प्राप्त होईल असं कर. कवित्व रसाळ वदविली वाणी, साक्षी पुराणी घडी ऐसी. हे कवित्व त्या ठिकाणी रसाळ वाणीने मी होतो, कवित्व माझ्याकडून घडतं. कवित्व केलं म्हणजे काय, संत होतो का? त्यांनीच पुन्हा एक अभंग केलाय, नवती ते संत करिता कवित्व, धरिता वाकळा प्रावरणास. अभंगवाणी जरी करता आली तरी तो संत असेलच असं नाही. मग मी हे कवित्व करतोय, माझ्याकडून रसाळवाणीने कवित्व झाले, साक्षी पुराणी घडी ऐसी, आणि पुराण्यांच्या साक्षीला जी सांगतोय, पण माझ्या अनुभवाला तसा नाही ना आला. तू तसा माझ्या अनुभवाला कुठं आलाय? किती अंतःकरणामध्ये कळकळ आहे, मला त्यात तुझा अनुभव आला पाहिजे. तू का म्हणे गुरे राखोनी गोवारी, माझी म्हणे परी लाभ नाही. गोरा की गोर राखतो, राखोळीने कोणची सांभाळायला घेतो, पण त्याला काही त्याच्यामध्ये काही वाटतं का? त्याच्याबद्दल एखाद्या गायीनं दूध दिलं नाही दिलं, काही नाही, त्याला काही लाभ आहे? त्याला त्याचे 2 रुपये मिळतात. त्या ठिकाणी अनुभव आल्याशिवाय काही त्या ठिकाणी बसणार नाही. अशा पद्धतीनं म्हणतात, तसं माऊली ज्ञानोबा म्हणतात की अनुभव राहणी वीन कायसे श्रवण गवानी रत्न. त्या ठिकाणी नाही, जर सर्वांना त्याला त्या ठिकाणी रत्नाची नाही, रत्न दिसणार नाही. तसं गेले काय परमात्मा तत्व परमाला असं माऊली ज्ञानोबा चरणामध्ये सांगतात. आपली वेळ या ठिकाणी आज झालेली आहे. आज या ठिकाणी थांबू. सेवा परमात्मा सर्व संत पंचायत ज्ञान पंचायत तुम्हा सर्वांचे श्रीगुरु सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या चरणावर समर्पित करून ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरु सच्चिदानंद जय हरी सर्वांना.